महाराष्ट्रातला शेतकरी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, म्हणून सरकार विरोधात आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली। सरकार ऐकायला तयार नाही, म्हणून 3 सप्टेंबरपर्यंत सरकारला आम्ही मुदत दिली आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 9,000 रुपये भाव, कापसाला प्रति क्विंटल किमान 10 ते 12,000 रुपये भाव, 100% हक्काचा पीक विमा आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या, संत्रा मोसंबी आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या। हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही सरकारला 3 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे। 3 सप्टेंबर 2024 पर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर 4 सप्टेंबर 2024च्या सकाळपासून मी स्वतः सिंदखेड राजाला मा जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर त्यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे आणि 4 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी रस्त्यावर उतरावं असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे। हे अत्यंत दुर्दैवी आहे। सत्तेतल्या लोकांनी अतिशय विनम्रपणे वागलं पाहिजे, नम्रपणे वागलं पाहिजे। अरे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा? या शेतकऱ्याच्या भरोशावर तुम्ही जिवंत आहात। शेतकऱ्याला जर कोण दादागिरी करत असेल, कोण मस्ती करत असेल आणि खालीवर वेगळ्या पद्धतीने अर्वाच्य भाषेत बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। मला असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी ॲट्रॉसिटी सारखा नवीन कायदा सरकारने आणला पाहिजे। जो कोणी शेतकऱ्याला शिवीगाळ करेल, जो कोणी शेतकऱ्याला मानहानीकारक बोलेल त्याच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा सरकारने तयार करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।